Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about some rules of active-passive conversion. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण कर्तरी आणि कर्मणी प्रयोगातील काही नियम बघणार आहोत. आपण गेल्या वेळेस ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय, म्हणजे कर्तरी आणि कर्मणी प्रयोग म्हणजे नक्की काय हे बघितलेलं आहे आणि त्या संदर्भातच आज आपण काही नियम शिकणार आहोत. So we have seen that active and passive voices are ways of showing relation between doer and receiver of action. In active voice, the subject is the doer of the action and it comes in first part of the sentence normally. In passive voice, sentence tells us that something was done to the subject. So, let us learn about some rules of active to passive conversion. Starting with it, active to passive conversion. First is when we change a sentence in the active voice into the passive voice, the object of the sentence becomes its subject. The verb takes on the passive form be plus past participle of the verb to tell us what is done to the subject. आपण एक उदाहरण बघूया म्हणजे त्यात काय दिलेलं आहे ते कळेल. त्यात त्यांनी असं थोडक्यात म्हणलेलं आहे ह्या पहिल्या नियमामध्ये की जेव्हा आपण कर्तरी प्रयोगातलं वाक्य कर्मणी प्रयोगात बदलतो तेव्हा जे ऑब्जेक्ट असतं सेंटेन्समधलं ते सब्जेक्टच्या जागी येतं आणि व्हर्ब जो असतो त्याचा पॅसिव्ह फॉर्म म्हणजे बी प्लस पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं. उदाहरण बघूया. प्रिया सबमिटेड द असाइनमेंट. प्रिया हे सब्जेक्ट आहे. सबमिटेड म्हणजे प्रस्तुत करणं किंवा देणं. हे ॲक्टिव्ह फॉर्ममधलं वर्ब आहे. द असाइनमेंट. असाइनमेंट हे ऑब्जेक्ट आहे. तर आता त्याचं पॅसिव्ह कन्व्हर्जन कसं होईल पॅसिव्हमध्ये. द असाइनमेंट वॉज सबमिटेड बाय प्रिया. म्हणजे काय झालं तर ऑब्जेक्ट जे होतं ते पहिल्या जागी आलं आणि सबमिटेडचं होतं वॉज सबमिटेड. म्हणजे थोडक्यात महत्त्वाचं काय तर ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जनच्या दरम्यान वाक्याचा अर्थ बदलायचा नाही हा पहिला नियम आहे. आणि त्यातच त्यांनी असं म्हणलेलं या पहिल्या नियमात की वेन वी चेंज अ सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस इन टू पॅसिव्ह द ऑब्जेक्ट बिकम्स इट सब्जेक्ट अँड द वर्ब टेक्स ऑन द पॅसिव्ह फॉर्म टू टेल व्हॉट इज डन टू द सब्जेक्ट. म्हणजे सबमिटेड जे होतं ॲक्टिव्हवर त्याचा पॅसिव्ह फॉर्म वॉज सबमिटेड झाला. म्हणजे प्रियाने असाइनमेंट सबमिट केली किंवा दिली तर दुसऱ्या वाक्यातही तोच अर्थ पॅसिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यावर ध्वनित झाला पाहिजे की असाइनमेंट दिलेली आहे. कुणी दिलेली आहे तर प्रियाने. तर वाक्याचा अर्थ बदलायचा नाही पॅसिव्ह करताना आपण. त्यामुळे द असाइनमेंट वॉज सबमिटेड प्रियाकडून असं त्याच्यात आलं बाय प्रिया. ठीक आहे. आता आपण दुसरा नियम बघूया. इन द पॅसिव्ह व्हॉइस वेन द सब्जेक्ट ऑफ द ॲक्टिव्ह सेंटेन्स कम्स आफ्टर द वर्ब वी ॲड बाय बिफोर इट टू शो दॅट इट इज स्टील द डुअर ऑफ द ॲक्शन. म्हणजे मी म्हणलं तसं वाक्याचा अर्थ न बदलता प्रयोग कर्तरीचा कर्मणी करायचा आहे. म्हणजे आता अजून एक उदाहरण बघूया. रोहन पेंटेड द फेन्स. रोहननी काय ॲक्शन केली आहे तर ते फेन्स जे आहे कुंपण जे आहे ते रंगवलं. रोहन पेंटेड द फेन्स. आता याचा पॅसिव्ह फॉर्म कसा होईल तर आपण जे वर्ब आहे त्याला बी आणि पास्ट पार्टिसिपल पेंटचं होतं पेंटेड आणि बी म्हणजे आता हे पेंटेड याचा अर्थ पास्ट टेन्समधलं वाक्य आहे त्यामुळे वॉज पेंटेड होणार त्याचं. द फेन्स वॉज पेंटेड आणि आपण बाय नंतर डुअर ऑफ द ॲक्शन जो आहे ज्यांनी क्रिया केलेली आहे ते आपण तिथं नमूद केलं बाय रोहन. ठीक आहे. आता तिसरं हे बघूयात आपण. तिसरा नियम किंवा जे म्हणता येईल असं
To change the verb into the passive, an appropriate form of the verb be is added before the main verb which takes on its past participle form. Passive voice is be plus past participle of the main verb. मुख्य क्रियापद जे आहे त्याचं past participle आपल्याला करायचं असतं. द ड्रायव्हर, उदाहरण बघू. द ड्रायव्हर पार्क द कार. चौथं, द कार वॉज पार्क्ड बाय द ड्रायव्हर. द कार वॉज पार्क्ड बाय ड्रायव्हर हे झालं पॅसिव्ह फॉर्म त्याचं. तसंच आता एक ॲक्टिव्हमधलं वाक्य, द बॉईज हेल्प द ओल्ड मॅन. तर त्याचं पॅसिव्ह होईल, द ओल्ड मॅन इज हेल्प्ड बाय द बॉईज. म्हणजे काय केलं आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये, वर्ब जे होतं मुख्य क्रियापद त्याचा बी प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म मेन वर्बचा आपण त्याला त्या वाक्यात घेतला, कर्तरीचा कर्मणी करताना. तर आज आपण एवढंच बघणार आहोत. महत्त्वाचे 3 नियम आपण पाहिले. पहिली गोष्ट म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आहे. पहिला नियम साधारण आपण हे बघितला की वेन वी चेंज द सेंटेन्स द ऑब्जेक्ट बिकम्स द सब्जेक्ट. नंतर आपण पाहिलं की सब्जेक्ट विल कम आफ्टर द वर्ब बट इट इज स्टील द डुअर ऑफ द ॲक्शन. म्हणजे क्रिया त्यांनीच केलेली पाहिजे. आणि मग ते कसं करणार, तर आपण तिथे बाय द सब्जेक्ट, बाय हे प्रिपोजिशन जे आहे ते आपण ॲड केलं. नंतर आपण पाहिलं की जेव्हा आपण वर्ब पॅसिव्हमध्ये घेतलं तेव्हा आपण कसं केलं, बी प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब असं आपण मुख्य क्रियापदाचं स्वरूप ठेवतो कर्मणी करताना. सो टुडे वी हॅव लर्न्ड अबाउट सम रूल्स ऑफ ॲक्टिव्ह to passive conversion. In next session also we are going to continue with some more rules of this conversion, and I request you all to carefully listen to today's session because this is an important part of grammar, and so that when we come with some more rules in the next session, the whole part of active to passive conversion becomes clear. After that we will see active to passive conversions in different tenses of the verb. Okay, so that's all for today's session. Thank you. Dhanyavad.